आणि आता बातमी महाविकास आघाडीतल्या फुटीची। मुंबईमध्ये महाविकास आघाडीत फूट पडली आहे, कारण काँग्रेसनं स्वतंत्र लढण्याची अधिकृत घोषणा केली। पण एकजूट असलेल्या महायुतीसाठी ही निवडणूक आणखी सोपी झाली का, पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट। मुंबई महानगर पालिका के चुनाव में कांग्रेस पार्टी अकेले लड़ेंगे, 227 सीटों में लड़ेंगे। बिहारचं एकंदर झालेलं राज बघूनही त्यांना वाटत असेल अशा पद्धतीने जावं आणि काही दिवसात ते योग्य की अयोग्य कळेल। अखेर मुंबईत काँग्रेसनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीत फूट पडली। राज ठाकरेंमुळे काँग्रेस महाविकास आघाडीत लढणार नाही हे वाटतच होतं आणि अखेर काँग्रेसचे प्रभारी चन्नीथलांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली। मुंबई महानगर पालिका के चुनाव में कांग्रेस पार्टी अकेले लड़ेंगे, 227 सीटों में लड़ेंगे। हमारे जिला कांग्रेस कमेटी, ब्लॉक कांग्रेस कमेटी और पदाधिकारी सारे लोगों की इच्छा यही है कि अकेला लड़ना क्या है, हम अकेले लड़ेंगे। तसं तर एक दिवसाआधीच म्हणजेच बिहारच्या निकालावरूनच ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये खटके उडाले होते। काँग्रेस जागेसाठी अडून बसते आणि विजय मात्र कमी मिळवते। काँग्रेसमुळे मित्रपक्षांचं नुकसान होत, अशी उघड टीका अंबादास दानवेंनी केली होती। काँग्रेस जागा वाटपात याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते। प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते त्यावेळेस काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं। ही काँग्रेसची मानसिकता आहे। आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते। मतदान यादीच्या विषयीची जागृती यात्रा होती, त्याच वेळेस तिला मिळालेला प्रतिसाद बघितला तर तेजस्वी यादव त्यावेळेसच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं हे फायद्याचं ठरलं असतं। नाही, पराभवामध्ये वाटा काय, कुठे जागा जास्त वाटल्या? बिहारमध्ये जागा आम्ही कुठे जागा जास्त लढवल्या? 150 जागा यांनीच लढवल्यात। आमच्या RJDनी 150 जागा लढवल्यात, आम्ही तर 56 जागा लढवल्यात। त्यामुळे आणि महाराष्ट्राचा विषय काढू नका ना, महाराष्ट्रावर स्वतंत्र चर्चा आपण करू। बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा चेहरा आम्ही घोषित केलाच होता। उलट भाजपानीच तळ्यात मळ्यात चाललं होतं त्या महायुतीचं। महागठबंधनी चेहरा दिला। आता महाराष्ट्राच्या निकालाच्या संदर्भात चाललं तर सर्वच जबाबदार आहेत। कोणी घोड घातला तर सगळ्यांनीच घातला। जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत त्या सगळ्यांमुळेच झाला आहे, हे सगळं सर्वश्रुत आहे। बिहारचे निकाल येताच दुसऱ्याच दिवशी काँग्रेसकडून मुंबई महापालिकेत स्वतंत्र लढण्याची घोषणा झाली आणि पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेनं येत्या काळात काँग्रेसला कळेल असं म्हणत इशाराही दिलाय। मुंबईच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मुंबईमध्ये सातत्याने विकासावर बोलणारी मंडळी आम्ही आहोत आणि मुंबईकरांचा त्रास आम्ही रोज बघत आहोत आणि म्हणून एक अपेक्षा मी करत होते की सगळ्यांनी मुंबईने एकत्र येऊन बोलण्याची गरज आहे, कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे। पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जे मारहाण केली जाते किंवा एक कायदा सुव्यवस्थेच्या व्यवस्था जी आपल्या हातात घेतली जाते आणि भाषा जी वापरली जाते ती भाषा कदाचित आमच्या संस्कृतीला ते धरणारी भाषा नाही। आणि म्हणून मला अपेक्षा ही आहे की तुम्ही जे प्रश्न विचारला मला की XYZ मुळे तुम्ही त्या ठिकाणी गेलात का, ह्या संदर्भामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की आमची भूमिका नेहमी राहिलेली महाविकास आघाडीमध्ये की कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे। आता ह्यांच्या नेत्यांनी बिहारचं एकंदर झालेलं राज बघूनही त्यांना वाटत असेल अशा पद्धतीने जावं तर त्यांना कोणी थांबवू नाही शकत, त्यांच्या वरिष्ठ थांबवू शकतात। जे निर्णय घेत आहेत जे पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना ते योग्य वाटतंय का, हा मोठा प्रश्न आहे आणि काही दिवसात ते योग्य की अयोग्य कळेल। काँग्रेस मुंबईमध्ये स्वतंत्र झाली, पण त्यावेळीच RPIच्या गटांना सोबत घेण्यासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीशीही चर्चा करू असं काँग्रेसच्या अध्यक्षांनी म्हटलंय। पण पवार ठाकरे बंधूंना सोडून काँग्रेस सोबत मुंबईत लढतील याची शक्यता कमीच आहे। आमच्या जे समविचारी काही विचार जे पक्ष असतील, जसे काही RPIचे गट जे आमच्याशी त्या ठिकाणी येऊन आमच्याशी जे आहे ते आघाडी करायला तयार आहेत किंवा इतर जे आमच्याशी आघाडी करायला तयार आहेत त्यांच्याशी आम्ही येणाऱ्या काळामध्ये या विषयावरती बोलू आणि त्यांच्याशी आमची आघाडी कसे होईल या संदर्भामध्ये आमचं वाचन आहे बोलणं। त्याचप्रमाणे आमची नेहमी नैसर्गिक आघाडी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यासमोर राहिलेली आहे, त्यांच्याशी सुद्धा आम्ही या विषयावर चर्चा करू। महाविकास आघाडीमुळे विरोधकांची मतं एकजूट होती, पण महाविकास आघाडीतून महापालिका निवडणुकीत काँग्रेस बाहेर पडल्यानं मतांचं विभाजन होऊन त्याचा फटका ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीलाच बसेल असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय। मनसेची भूमिका काँग्रेसला मान्य होणं कदापि शक्य नव्हतं।
काँग्रेसचं एक वोट बँक आहे की जी मुस्लिम आणि उत्तर भारतीय आहे. ती वोट बँक मनसेमुळे नाराज होईल याची भीती काँग्रेसला आहे. मुंबईमध्ये उत्तर भारतीय बिहारी हा समाज खूप मोठा आहे. अर्थात हा समाज सगळा भाजपसोबत आहे. तरी देखील त्यातला काही जो एक वोटरचा एक बेस आहे, तो एक सेक्शन आहे, तो काँग्रेससोबत असतो. त्याच्यामुळे मनसेसोबत जर गेलो तर ही वोट बँक देखील जाईल अशी एक भीती काँग्रेसला आहे आणि ती साहजिक आहे. काँग्रेस वेगळं लढणं म्हणजेच भाजपचा फायदा होणं. जेवढं जास्त मतांचं विभाजन होईल तेवढा भाजपचा जास्त फायदा होईल. तर कुणी कसंही लढले तरी मुंबईमध्ये महायुतीच निवडून येईल आणि महायुतीचाच महापौर होईल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. विरोधी पक्ष एकत्रित लढतोय का स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे कोण काय लढतंय हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र या ठिकाणी महायुती निवडून येईल. महाविकास आघाडीत फूट पडली असली तरी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं महायुती म्हणूनच लढण्याचा निर्णय घेतला. गोविंद ठाकूरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.